ज्या व्यक्तीनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, ज्या व्यक्तीनं बोटाला धरून चालायला शिकवलं, जी आई आपल्या लेकीच्या सुखाच्यासाठी, भविष्यासाठी प्रयत्न करते आहे, त्याच जन्मदात्या आईनं आपल्या लेकीचा आपल्याच हातानं जीव घेतलेला होता, तिचा गळा घोटलेला होता. बरं ती मुलगी पण लहान नव्हती, ती 19-20 वर्षाची मुलगी होती. आता या आईनं असं का केलं होतं? या मुलीनं नक्की काय केलेलं होतं? आई खुनी का बनली होती? ही घटना कशी घडली होती? आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे? हे सगळं या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच आपल्या महाराष्ट्रातील एक जगप्रसिद्ध ठिकाण आहे उल्हासनगर. उल्हासनगरचा आपण उल्लेख अनेक ठिकाणी करतो. तर अशा पद्धतीचं उल्हासनगर आहे. तर या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर नगर आहे. त्या भागामध्ये एक गरुड परिवार राहतोय. त्याच्यामध्ये पती आहे, पत्नी आहे. पत्नीचं नाव आहे आशा गरुड. त्यांची एक सुकन्या आहे, नाव आहे अमृता गरुड आणि त्यांची 2 मुलं आहेत. अशा पद्धतीनं पती, पत्नी, 1 मुलगी, 2 मुलं आणि इतरही काही सदस्य या परिवारात असू शकतात. तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे. आता या परिवारामध्ये रविवारी म्हणजेच 26-27 जुलैच्या मध्यरात्री 2026च्या मध्यरात्री एक भयंकर घटना घडली होती. रात्रीचे साधारण 1:30-2 वाजलेले होते. वडील आणि 2 मुलं जी आहेत ती बेडरूममध्ये झोपलेली होती आणि यावेळेस या मध्यरात्री आई आणि मुलगी म्हणजे आई आशा आणि मुलगी अमृता यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती, भांडणाला सुरुवात झालेली होती. आता आई आणि मुलीची भांडणं बऱ्याच वेळा बऱ्याच घरामध्ये अशा पद्धतीने चालू असतात. जशी बापाची मुलाची भांडणं असतात त्या पद्धतीने आई आणि मुलीची भांडणं सुद्धा चाललेली. पण ती थोडीफार कुरबुर नंतर परत जेवणाच्या वेळी एकत्र येतात, जेवण करतात अशा पद्धतीनं. पण या ठिकाणच्या भांडणाचा विषय वेगळा होता. कारण मुलगी जी आहे ती घर सोडून चाललेली होती. आता हा काय प्रकार होता पहा. तर आईला वाटत होतं, की आपली मुलगी आता म्हणजे आता मुलगी वयात आलेली आहे 19-20 का 21 वर्ष तिचं वय झालेलं आहे आणि तिनं आता चांगल्या ठिकाणी लग्न करावं आणि सुखानं, आनंदाने, समाधानाने राहावं असं त्या आईला वाटत होतं. आणि त्याच्यामुळे आई असेल, वडील असतील, बाकीचे नातेवाईक मंडळी असतील, तर या मंडळींनी त्या मुलीसाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर एक चांगला मुलगा बघितला त्यांनी. मुलगा चांगला होता, त्याचं स्थळ चांगलं होतं, घरदार चांगलं होतं, घरचे चांगले होते, मुलगा कमवता होता, सगळ्या बाजूनी चांगलं होतं. आता तो मुलगा पाहायला आला, मग त्या मुलाला त्या मुलाच्या घरच्यांना हे आवडले, ह्यांना ते आवडले, सगळे आवडाआवडी झाली आणि आता लग्न जुळणार, पण त्यावेळेस त्या मुलीनं नकार दिला. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या आईचा, वडिलांचा, घरच्यांचा पारा चढलेला होता. त्यावेळेस त्या आईनं मुलीला विचारलं, की "एवढं चांगलं स्थळ आहे, म्हणजे आपल्याला एवढे चांगली माणसं आहेत, सगळं चांगलं असताना सुद्धा तू नकार का देते?" त्यावेळेस मग त्या मुलीनं सांगितलं, की तिचं शेजारी राहणारा एक तरुण आहे, त्या तरुणावरती प्रेम आहे. आता हे ऐकल्यानंतर मग ती आई अधिकच रागवते. त्याच्यानंतर त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करते, की हे स्थळ चांगलं आहे. तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. तुझ्या भल्याचाच आम्ही विचार करतोय. तू सुखात राहशील, तू आनंदात राहशील, राणी म्हणून राहशील वगैरे, वगैरे असं. पण ती मुलगी काय ऐकायला तयार नव्हती आणि यावरून मग या दोघींच्या मधला वाद वाढत चालला होता आणि रविवारी मात्र अनर्थच घडलेला होता. रात्रीच्या 1:30-2 वाजलेले आहेत आणि आई आणि मुलगी यांच्यातल्या याच विषयावरूनचा वाद वाढलेला होता. आता हा वाद इतका वाढला, इतका विकोपाला गेला होता, की मुलगी म्हणाली, "मी हे घर सोडून जाते" आणि हे ऐकल्यानंतर मात्र ती आई अजूनच चवतळलेली आहे आणि तिनं बाजूला पडलेला स्कार्फ होता, त्या स्कार्फच्या मदतीनं मुलीचा गळा आवळायला सुरुवात केली. आणि काही वेळातच त्या मुलीचा श्वास कोंडला आणि तिचा मृत्यू झाला. आता घरातील हा सगळा गोंधळ वडील तिथं आलेले आहेत. त्यांनी हे बघितलं. हॉलमध्ये येऊन पाहिलं तर हे सगळं उघड झालं. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना, उल्हासनगर पोलिसांना कळवलं. नंतर पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळाची पाहणी केली, बॉडी ताब्यात घेतली. त्यानंतर पोस्टमॉर्टमला पाठवले आणि आई आशा गरुड हिच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तात्काळ अटक करण्यात आली. आता सध्या ती पोलीस कोठडीमध्ये आहे आणि या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तर अशा पद्धतीची माहिती माध्यमातून समोर आली, ती तुमच्या समोर मांडलेली आहे. पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे? आणि यात सगळ्यात अगोदर या 2 जनरेशनची मानसिकता समजून घेतली पाहिजे. कारण हा फार महत्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरामध्ये आई असते आणि प्रत्येक घरामध्ये मुलगी असते. मुलगा असतो, वडील असतात. 2-3 जनरेशन आजी, आई, मुलगा, आजी, आजोबा हे म्हणजे 1, 2, 3 जनरेशन ते एका घरामध्ये असतात किंवा 2 तरी असतातच.
आणि त्यामुळे ती मानसिकता आपण पहिल्यांदा समजून घेऊ. सगळ्यात पहिली आपल्या तरुणांची मानसिकता समजून घ्या. साधारणपणे 19, 20, 18, 17, 16 अशा पद्धतीचं किंवा साधारण एक 25 पर्यंतचं वय जे असतं ना, तर त्या त्या वयातल्या तरुणांची एक मानसिकता वेगळ्या पद्धतीची असते. काय असतं, सोशल मीडियावरती हे प्राणी ॲक्टिव्ह असतात. त्यानंतर मीडियामध्ये काही ना काहीतरी बातम्या येत असतात आणि आता तर ते झेंजी वगैरे असं सगळा विषय. आणि याच्यामुळे काय होतंय, की या पोरांना प्रचंड माहिती असते. या पोरांना प्रचंड म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान असतं. फक्त यांचा प्रॉब्लेम असा असतो, की यांना अनुभव मात्र नसतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अशा मुलांना चुकीची माहिती दिली जाते. अशा मुलांना मिसगाईड केलं जातं आणि अनेकदा मग ही मुलं भूलभुलैया, स्वप्न, वेगळं विश्व याच्यामध्ये ते जगत असतात. आणि मला स्वातंत्र्य पाहिजे आणि मी माझ्या मनाप्रमाणे जगणार, माय लाईफ माय रूल आणि माझं जीवन माझ्या पद्धतीनं मी जगणार वगैरे वगैरे अशा पद्धतीचे विचार या वयामध्ये त्याच्या मनामध्ये येत असतात. आणि एका बाजूला हे विचार, दुसऱ्या बाजूला त्याचे शारीरिक बदल झालेले असतात त्याच्या शरीरामध्ये, त्या व्यक्तीच्या किंवा त्या तरुणीच्या आणि शारीरिक बदल होतात, मानसिक बदल होतात आणि त्याच्यामुळे भावनांचं वादळ मनामध्ये सुरू होतं आणि वादळ शरीरामध्ये पण सुरू होतं आणि त्यामुळे मग शारीरिक आकर्षण, मानसिक आकर्षण आणि हे आकर्षणाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते वाढत जातात. आणि अशा वेळेस तुम्ही जर त्यांना उपदेश केला, तुम्ही जर त्यांना सांगितलं, तर ते त्यांना पटत नाही आणि बऱ्याच वेळा घरच्यांनी सांगितलेलं तर बिलकुल पटत नाही आणि मग ही मंडळी बाहेरच्याचं कोणाचं तरी ऐकतात आणि नंतर मग ज्यावेळेस ते खड्ड्यात पडतात, ज्यावेळेस त्यांचं नुकसान होतं, त्यावेळेस ते जागेवर येतात. पण घरातलं ते ऐकत नाहीत आणि आपलं कुणी ऐकत नाही, आपल्याला कुणी समजून घेत नाही, अशी या मुलांची भावना असते. अर्थात मी दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आता ही झाली या मुलांची बाजू, तरुणांची बाजू. आता बघू आपण पालकांची मानसिकता. पालकांचं काय असतं, आता वय वाढलेलं असतं, चांगला वाईट अनुभव आलेला असतो. कारण त्यांचंही वय असंच असतं ना, ज्यावेळेस अल्लड वयात होते त्यावेळेस त्यांचंही मन असंच, माय लाईफ माय रूल वगैरे वगैरे. नंतर लग्न बिग्न होतं, नंतर मुलं बाळ होतात, नंतर जे कुत्र्यासारखे हाल व्हायला सुरुवात होते. प्रत्येकाचेच होतात, त्याला काही म्हणजे हेच नाही, म्हणजे ते सगळं आयुष्य त्या मुलांसाठीच जगायचं, हेच पाहिजे तेच पाहिजे, हे आणा तेल आणा तूप आणा हे आणा, तेल तूप नाही ते साखर आणा हे आणा, अशाच पद्धतीने चाललेलं असतं. यांचं म्हणणं काय असतं, की आम्हाला जो त्रास झाला ना, तो त्रास आमच्या मुलांना होऊ नये. आणि मग याच्यासाठी यांची तळमळ असते. मग आमच्याकडून काही चुका झाल्या, कसं असतं, आई-बाप हे असतात, हे पण त्याच वयातनं आलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही भरपूर चुका झालेल्या असतात. मग त्यांना असं वाटत राहतं ना, की आपल्याकडच्या चुका मुलांनी करू नये, कारण मुलांना त्याचा प्रॉब्लेम व्हायला नको. आणि त्याच्यामुळे मग त्यांना समजावण्याचा, सांगण्याचा सतत प्रयत्न करतात आणि नेमकी उलटी स्थिती होते. त्यानंतर हे जे आई-वडील असतात किंवा ही जी पुढची पिढी आहे, म्हणजे मागची पिढी म्हणा, तर ती मागची पिढी जी आहे, तर त्यांच्या मनावर सामाजिक पगडा असतो. आपल्याला समाजात वावरायचं आहे, लोकांचं ऐकलं पाहिजे, लोक काय म्हणतील वगैरे वगैरे अशा पद्धतीने. आणि ही एक गोष्ट असते आणि अजून एक महत्वाचा विषय असतो बरं का, हे समजून घ्या, की मी मुलांना वाढवलंय, आम्ही मुलांना वाढवलंय, आम्ही मुलांना खायला घालतो, आम्ही मुलांच्या फी भरतो, आम्ही मुलांना लहानाचं मोठं करतो. हे जे आहे ना, ते अनामिक अहंकार, मी म्हणत नाही की हे डायरेक्ट म्हणतात, पण त्यांच्या मनात कुठं ना कुठं तरी तो अनामिक अहंकार असतोच आणि नकळत मग त्या मुलांवरती अधिकार गाजवायला सुरुवात करतात. आणि मग आम्ही म्हणतो तेच खरं, हा वर्चस्ववाद. पूर्वीच्या काळी काही धर्म मार्तंड असायचे बघा. म्हणजे ते म्हणायचे आम्ही सांगू तोच धर्म. आम्ही म्हणू तसंच वागलं पाहिजे. आम्ही म्हणू त्याच पद्धतीचा धर्म. आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तशा पद्धतीनं आई-वडील वागायला लागतात आणि 99.99% घरामध्ये आई-वडील असेच वागतात. फक्त काही उग्रपणे वागतात, काही सायलेंटली वागतात, पण ते असेच वागतात. आणि मग ह्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या, मुलांची मानसिकता, मुलांचं सगळं बरोबर आहे असं नाही. पण आई-वडिलांचं सगळंच बरोबर आहे असं सुद्धा नाही. मी पाठीमागे एकदा म्हटलं होतं, की जे मुलं आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, आपण सगळे त्या मुलांना नावं ठेवतो. असं नसतं. शेवटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकोबांनी 350-400 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. त्याच्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मुलांची मानसिकता, आई-वडिलांची मानसिकता याचा दोन्हींचाही जर विचार केला, तर कुठेतरी संतुलनाची गरज आहे.
म्हणजे अगोदर काय होतं, मानसिक संघर्ष तयार होतो. त्याच्यानंतर तो जर मानसिक संघर्ष तिथल्या लेवलवरती थांबला नाही, तर तो शारीरिक संघर्षामध्ये त्याची निर्मिती होते. आणि शारीरिक संघर्ष निर्माण झाला की हळूहळू त्याचा हिंसाचार वाढतो. एक वेळ आईनं मुलीवरती हात उचलला तर ते चालू शकतं. पण जर मुलीनं आईवरती हात उचलला किंवा मुलानं बापावर हात उचलला, तर मात्र त्या ठिकाणी त्या हिंसाचाराला उग्र रूप यायला सुरुवात होते आणि नंतर बरबादीच्या दिशेनं ते घर जात. मग यावरती उपाय काय? तर मी आत्ताच सांगितलं की व्यवहारी विचार झाला पाहिजे. दोन्ही बाजूचा विचार करायचा आणि व्यवहारी विचार करायचा. पालकांनी, मुलांनी, या दोघांनी विचार करताना आता मुलांनी विचार करायचा की आपण हे जे करतोय ते योग्य आहे का? उदाहरणार्थ, आपण समजा कोणाच्या तरी प्रेमात पडलेलो आहोत किंवा आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं, हे प्रेम प्रकरण चाललेलं आहे. आता प्रेम करणं, लग्न करणं आणि संसार करणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरं का. म्हणजे प्रेम जे असतं ते भावनेवरती चालतं, फक्त इमोशनवर प्रेम चालतं. पण लग्न भावनेवर नाही चालत, तिथं पैसा लागतो, तिथं व्यवहार येतो. संसार, माझं दुकानात गेले आणि दुकानदाराला तुम्ही म्हटले चला 2 किलो साखर द्या, मी तुम्हाला 2 किलो प्रेम देतो, असं नाही ना होत. समजून घ्या तुम्ही की व्यवहार आणि भावनिकता ह्याच्यामध्ये फरक असतो. ज्या वेळेस या दोन्हींची सांगड घातली जाते त्याच वेळेस ते प्रेम, लग्न, संसार सगळं एकत्र होतं. पण व्यवहार कळला नाही तरी प्रॉब्लेम आहे आणि नुसत्या भावना कळल्या नाही तरीही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुलांनी व्यवहारी विचार करायचा, कारण मुलं बऱ्याच वेळा भावनिक विचार करतात आणि आई वडील बऱ्याच वेळा व्यवहारी विचार करतात. त्यांनी भावनिक विचार करावा आणि ह्या भावना आणि व्यवहार या दोघींचं सांगड घालायची आणि नंतर पुढे जायचं. आणि एक लक्षात घ्यायचं की एक बाजू जर कोणती, आपण कोणाला एका व्यक्तीला नावं ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळे दोघांच्याकडून आपण समजून घेतल्याशिवाय पुढं बिलकुल जायचं नाही. आणि आई वडिलांना विनंती आहे की त्यांनी मुलांचं ऐकून घ्या. मुलं काय म्हणतायत ते ऐका, त्यांना असं समोर बसून बघा, काय म्हणणं आहे तुझं, असं ठीक आहे चल, त्याचं ऐका, अगदी डोळ्यात डोळे घालून ऐकून घ्या, समजून घ्या आणि नंतर तुम्ही त्यांना समजावून सांगा की इथं ही चूक आहे, हे बरोबर आहे, अशा पद्धतीनं हे आहे, तशा पद्धतीनं ते आहे, आता थोडंसं वाईट वाटेल, त्रास होईल, पण तुझं इथं चुकतंय. मुलाने समजून सांगायचं की नाही तुमचं इथं चुकतंय किंवा काय बरोबर आहे, चूक आहे, काय त्याच्यामध्ये जी चर्चा होईल ती. याच्यातनं आई वडिलांनी टोकाची भूमिका नाही घ्यायची, मुलांनी टोकाची भूमिका नाही घ्यायची, मध्यम मार्ग स्वीकारायचा. आणि आई वडिलांना स्पष्ट सांगतो, जर मुलांनी ऐकलं, तुम्ही तळमळीने सांगा, प्रेमाने सांगा, एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा. नाही ऐकलं, विषय तिथंच स्टॉप करा, तुम्ही तुमचं लाईफ आनंदाने जगा. आता याच्यातनं पायर पडण्यासाठी जे 2-3 मार्ग बघा. एक म्हणजे प्रत्येकाने 2 पावलं मागे या. आमचं म्हणणं खरं आहे, हा अट्टहास सोडा, मर्यादेपर्यंत सांगा, नाहीतर सांगणं बंद करा. आणि सगळ्यात महत्वाचं, वाद घालून कोणताही प्रश्न सुटत नाही. प्रश्न, समस्या, प्रॉब्लेम वाढतात. वादापेक्षा संवाद सुरू करा. बरं, आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.